मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका आयुक्तांची आज भेट घेतली। वागळे इथल्या निवडणूक आयोगाच्या आरोंसोबत जाधव यांनी गंभीर आरोप केलेले आणि या संदर्भात त्यांनी ठाणे मनपा आयुक्तांची भेट घेतली। यावेळी आरोंची बदली होणार असं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचं जाधव यांनी सांगितलंय। तर अविनाश जाधव यांच्याबरोबर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। मनसे नेते अविनाश जाधव यांनी पुन्हा आज एकदा जे आहे ते ठाणे महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेतली। आपल्यासोबत अविनाश जाधव आहेत। दादा, पहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून आरोचा प्रश्न असेल, निवडणूक आयोगाचा प्रश्न असेल किंवा थेट तुम्ही आयुक्तांची देखील भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली? आरोंची बदली व्हावी यासाठी मी आयुक्तांना भेटलो, कारण त्या आरोंनीच हा सगळा गोंधळ घातला। एका आरोच्या अंडर तीन उमेदवार ज्यावेळेला बिनविरोध निवडून येतात त्यावेळेला काहीतरी मोठा घोळ त्या आरोंच्या माध्यमातून होतं, हे आपल्या सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणूनच आम्ही ह्या सगळ्याला त्या आरोंची बदली करावी या मागणीसाठी आज आम्ही इथे आलो। काय नेमकं आयुक्तांनी सांगितलेलं आहे, काय नेमकी चर्चा झाली? 24 तासाच्या आत आरोंवर कारवाई केली जाईल, चौकशी केली जाईल आणि 24 तासाच्या आत निर्णय दिला जाईल। पहिलं तर ज्या आरोंच्या माध्यमातून तुम्ही गंभीर आरोप जे आहेत ते केले होते, त्या प्रभागातून तब्बल 3 जे उमेदवार होते ते बिनविरोध निवडून आले होते। काय वाटतं, काय नेमकं घडलं असेल त्या ठिकाणी? पैसे खाल्ले आरोनी। कारण मी जितेंद्र आव्हाड, राजन विचारे ज्यावेळेला या सर्व विषयावर आंदोलन करत होतो त्यावेळेला ती मॅडमचा जो काही वागणं होतं ते अतिशय वाईट होतं आणि कळत होतं की ह्या मॅडम पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहेत आणि त्यांना मदत करतात। डिस्प्लेला लावलेला फॉर्म हा अर्धवट होता, चुकीच्या वेळेला तो स्क्रुटनीच्या अर्धा तास आधी लावायला पाहिजे होता, तो स्क्रुटनी नंतर 3:30 वाजता लावण्यात आला। 3:30 वाजता लावण्यात आलेला देखील फॉर्म चुकीचा होता। सो या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या पद्धतीने पुढे जात होत्या आणि त्यातूनच या सगळ्या पुढे गोष्टी घडल्या। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे। ठाण्यामध्ये आज आयुक्तांची अशा प्रकारे भेट घेतल्यानंतर त्यांना आश्वासन मिळालेलं आहे। बिनविरोध निवडणुकीसंदर्भात अविनाश जाधव हे मोठे आक्रमक झालेले गेले 2 दिवस आपण पाहिलेलं होतं। एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी शेअर केलेला होता।